मी अतिशय मनुष्याच्या जीवनाशी खेळ करणाऱ्या अशा या भेसळीच्या संदर्भामध्ये या गंभीर विषयात आपलं आणि सरकारचं लक्ष वेधू इच्छितो। राज्याच्या सर्वच जिल्ह्यामध्ये जवळपास मे आणि जून महिन्यामध्ये अन्न औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या ज्या धाडी आहेत त्या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दूध, दुग्धजन्य खाद्यपदार्थ, खाद्यतेल, पिण्याचं पाणी, पेढा, गूळ, चहा पावडर, आंबा पिकवण्याची पावडर, गुटखा, तंबाखू, सुगंधी सुपारी, मावा आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांचा कोट्यावधींचा म्हणजे जवळपास 11,93,00,000 रुपयाचा साठा हा जप्त करण्यात आलेला आहे। शासकीय महाविद्यालय असतील, वैद्यकीय महाविद्यालय असतील, रुग्णालय असतील, या ठिकाणी देखील सर्जिकल ग्लोबल, बँडेज आणि कापूस हे निर्जंतुक न केलेले पदार्थ वस्तू त्या ठिकाणी वापरण्यात आलेल्या आहेत। आणि अशा प्रकारे भिवंडी आणि पालघर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुटखा त्या ठिकाणी पकडला गेलेला आहे। आणि अशा महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी आज या अवैध भेसळीचं पेव फुटलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या विभागाने ज्या धाडी टाकल्या त्या धाडी टाकल्यानंतर आज एवढा दबदबा निर्माण झाला आहे की एफडीएची धाड येणारे असं एखाद्या गावात जरी कळलं तरी ज्या अवैध विक्री करणाऱ्या पाण्याच्या टपऱ्या असतील किंवा इतर भेसळ करणारे दुधाचे प्लांट असतील हे अक्षरशः बंद केलं। प्रश्न विचारा, आपण प्रश्न समजून तर घ्या ना पार्श्वभूमी, हे बंद केले जात आहेत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला अध्यक्ष महोदय आपल्याला एक विनंती करायची, जरा सविस्तर ऐकून घ्या। काही फार घाई नाही आहे, फार कामकाज नाही आहे। आज या भेसळीमुळं ज्या लोकांना त्याचा त्रास होतोय, आज दुधाची भेसळ, या दुधाच्या भेसळीमध्ये भेसळ सिद्ध करण्यासाठी चाचण्या घेतल्या जातात, परंतु भेसळीमध्ये कोणते पदार्थ वापरले, ते किती विषारी आहेत आणि या विषारी पदार्थांचा मनुष्याच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो। खऱ्या अर्थानं दूध पित असताना आपण शरीरामध्ये कॅल्शियम निर्माण होऊन आपण दूध घेतो। प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, कॅल्शियम निर्माण होऊन संधी देईन, आपण प्रश्न विचारा। प्रश्न विचारतो ना, प्रश्न आहेत ना, प्रश्न विचारा ना, 4 मिनिटं झाली। या सगळ्या भेसळी ज्या झालेल्या आहेत, या भेसळीच्या पकडल्यात, या भेसळीचं मला एक विषयात आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातले आणखी एक गंभीर घटना तुम्हाला सांगायची आहे, ती तरी ऐकून घ्या। की नगरचे नवीन SP जे हजर झाले त्यांनी प्रत्येक तालुक्यातल्या पोलीस स्टेशनला दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या अशा प्रकारावर धाडी घालण्याचं सांगितलं। आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये बेलवंडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाड टाकली आणि त्या धाडीमध्ये जे गुटखा, तंबाखू हे जे सापडलं ते जप्त केलं आणि त्या पोलिसांच्या ताब्यात दिलं। पुन्हा काही दिवसांनी त्याच गोण्या या त्या तिथंच त्या पोलिसांनीच विकल्या, प्लीज प्रश्न विचारा, त्याच पोलिसांनी विकल्या आणि दुसऱ्या ठिकाणी त्या विकल्या गेल्या, त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर त्या गोण्याच्यावर टाकला आढळून आला। प्रश्न आणि या सगळ्या गोष्टीत मी जे सांगितलं याच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये जी घटना घडली त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार का? त्याचप्रमाणे या ज्या धाडी टाकण्यासाठी जे नवीन आयुक्त FDAचे नवीन आयुक्त जे आहेत त्या नवीन आयुक्तांनी केलेली ही जी मोहीम आहे, ही मोहीम सातत्यानं चालू ठेवणार का? त्यांची बदली करणार आहात का किंवा त्यांना कंटिन्यू ठेवणार आहात? एवढं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळावं। मंत्री महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, दाते साहेबांनी उत्तर मिळेल, दाते साहेबांनी मिळणार नाही जे सांगितलं ते डिपार्टमेंटनं केलेलं कामकाज त्यांच्या स्वतः त्यांनीच त्या प्रश्नांची उत्तरं दिलीत। तर 1 मे ते 21 जून 26च्या दरम्यान दूध, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, पिण्याचे पाणी, गूळ, पेढा, चहा पावडर, आंबे पिकवण्याची पावडर, प्रतिबंधक अन्नपदार्थ, गुटखा, तंबाखू, सुगंधी सुपारी, मावा अशा भेसळ अन्न पदार्थांच्या अनुषंगाने ज्या कार्यवाही केल्या त्याची जी काही मालाची एकूण किंमत आहे ती 11.93 कोटी किमतीचा माल जप्त केलेला आहे हे त्यांनीच सांगितलं। अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीची कार्यवाही त्या ठिकाणी चालू आहे। 1930 अन्न नमुने चालवायचे ते सांगा, प्रश्न किती विचारायचे ते सांगा। चला, अन्न नमुने 1930 विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी जे काही सर्जिकल ग्लोव्ज आहेत ते सुद्धा माझंही नाव निर्जंतुकीकरण न करता वापरण्यात आल्याचं तेही त्यांनी सांगितलं। तो एकूण जप्त माल 74,85,500 रुपये किमतीचा माल त्या ठिकाणी जप्त केलाय।
त्यांनी शेवटचा प्रश्न सांगितला तो तसा त्यांना का शंका यावी का आयुक्त महोदयांनी सुंदर अशी कार्यवाही सुरू केलेली आहे, त्यांना तुम्ही थांबवणार आहात तर आपण थांबवणारच आहोत त्यांना. त्यांची रीतसर त्या ठिकाणी पोस्टिंग झालेली आहे, बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही. धन्यवाद. सुधीर भाऊ माझे स्पेसिफिक अध्यक्ष महाराज, आपण स्पेसिफिक प्रश्न विचारायचे, फक्त उत्तरही स्पेसिफिक अपेक्षित आहे. मंत्री महोदय स्पेसिफिक उत्तर द्या. 5 मार्च 2026 ला मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही 3 लॅब या त्वरित पूर्ण करू. अध्यक्ष महाराज, पुणे नाशिकची लॅब बांधून पूर्ण झाली, मनुष्यबळ अजून आलं नाही, जून महिना सुरू आहे. आपण टोटल 5 प्रयोगशाळा करणार होते पुणे नागपूर धरून, किती महिन्यात ते पूर्ण होतील. नंबर 2, आपण आश्वासन दिलं होतं की लोकजागरण करण्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करू. टीव्हीच्या माध्यमातून भेसळ किंवा तत्सम जे दूषित गोष्टी घडताय त्याचं जनजागरण करू. किती पैसे तुम्ही आता या पुरवणीमध्ये किंवा मुख्य बजेटमध्ये केले. नंबर 3, अध्यक्ष महाराज, कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय देऊ असं सांगितलं गेलं. फास्ट ट्रॅक कोर्टाची किती निर्मिती तुम्ही केली. आणि मुख्य मुद्दा पद भरतीच्या बद्दल तुम्हीच बैठकीत आम्हाला सांगितलं की 11 लक्ष प्रतिष्ठान आहे, 1100 कर्मचारी लागतील. आता 1100 कर्मचाऱ्यांपैकी आता हे खरं आहे की तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी झाला आहे, म्हणून मागणी केली जात आहे की 3 वर्ष त्यांची बदली करू नये. अहो, टायगर झाल्यावर तो टायगरचं ऑपरेशन करतो ना, त्यामुळे ते टायगर असेल. चला हो, जितेंद्र आव्हाड थोड्या वेळ येताना मग डिस्टर्ब करा. अध्यक्ष महाराज, सन्माननीय मंत्री महोदयांना माझं स्पेसिफिक आहे, हे खरं आहे की जगातली सर्वात स्वस्त गोष्ट कुठं आहे? महाराष्ट्रात. ती म्हणजे गरिबांचं जीवन. यापेक्षा स्वस्त असू शकत नाही. हे उत्तर वाचल्यावर आपल्याला जाणवतं की तुम्ही काय स्टरलाइज सर्जिकल ग्लोव्ह सुद्धा जमिनीवर ठेवता. म्हणजे एखादा माणूस आजार दुरुस्त करायला गेला तर हे ग्लोव्ज वापरून जर तुम्ही त्याचा पोटाला चिरफाड केली तर त्याच्यानेच मारायचा. आणि म्हणून मंत्री महोदय, तुमचं खातं हे इतरांपेक्षाही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता उत्तरात सांगा, 200 कोटी आले का तुमचे? उत्तरात सांगा. मग तुम्ही बैठकीत का आणि विधानसभेत का सांगता 200 कोटी आम्हाला दिले जाणार आहे? आता वित्त विभागाचा आता 97,606 कोटी 40,39,000चं बजेट आहे. तुम्ही सारी उत्तर द्या. महाराष्ट्र पाहतोय 13 कोटीचा की तुम्ही कशा पद्धतीने या भेसळ होत आहे. आता एक तुकाराम मुंडे खरं तर एवढं चांगलं ते काम करताय की त्यांना तर 3 वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि याचं कारण दुसरंही सांगतो, तुकाराम आणि नरहरी हे गुरुबंधू म्हणले गेले आहे. हे माहित आहे की नाही? नसेल माहित तर सहयात्री आध्यात्मिक क्षेत्रातील आहे. आता भेसळामध्ये सहयात्री व्हा. मंत्री महोदय, चला मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी जी काही मीटिंग घेतली होती त्यावेळेला 200 कोटी रुपये स्वर्गीय अजितदादांनी कबूल केले होते. त्याप्रमाणे 37 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिले होते, 37 दिले होते. पुढचे पैसे हे संपल्यानंतर लगेच देतो असं म्हणून त्या ठिकाणी ते थांबलं होतं. आता हे जे काही लॅबच्या संदर्भातलं आहे तर अगदी अंतर्गत जे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे लागतात त्याच्यासाठी आपण केंद्राला 27.30 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. त्याचं मी स्वतः जाऊन केंद्रात सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. लवकरात लवकर ते पैसे देण्याच्या संदर्भात कबूल केलं. परंतु राज्याचं आपलं एकूण बजेट आहे 59 कोटीचं. वाढवायच्यासाठी आपण आता डिमांड केलेली आहे मुंडे साहेबांनी. हो, तुम्ही उत्तर द्या. तर त्या पद्धतीनं आपण जे मनुष्यबळाचं सांगितलं ते अगदी खरं आहे. काय FSO आपल्याकडे मंजूर पदं आहेत 350, कार्यरत आहेत 316. आता ही 34 रिक्त आहेत.
ती भरण्याच्या संदर्भात MPSCकडे आपण त्याचा पाठपुरावा करतोय, त्यांना विनंती केलेली आहे. औषध निरीक्षकांची 200 पदं मंजूर आहेत, 41 कार्यरत आहेत, 159 पदं ही रिक्त आहेत. आता ही क्वांटम फार मोठा आहे, कारण हे जुन्या पद्धतीप्रमाणे तरी एवढा मोठा संख्या रिक्त आहे. तर नवीन आपल्या केंद्राच्या धोरणानुसार 1000 अन्न आस्थापनांना जर एक माणूस, तर एकूण 1100 लोकांची त्या ठिकाणी FSO म्हणून गरज आहे. आणि ड्रग्सला त्या ठिकाणी 400 लोकांची गरज आहे. त्या पद्धतीनं आपण नवीन आकृतीबंध हा फायनान्सला दिला होता, काही त्रुटी काढून तो पुन्हा लॉ ज्युडिशियलला आला. आता परत नव्यानं त्या ठिकाणी तो सबमिट करतो आणि मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी करतो. आणि PPPवर ज्या काही 22 NABL लॅब आहेत त्या आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याच्यातून आपल्याला त्याचा रिलीफ बऱ्यापैकी मिळतो. का जे पूर्वी आपण 90 दिवस साधारण एक रिपोर्ट यायला लागत होते, ते आता एक 30-35 दिवसात आपल्याला रिपोर्ट मिळतो. नाना पटोळे. अध्यक्ष महाराज, देतो एकेकाने देतो ना, महत्व देतो ना सगळ्यांना एकाच बरोबर कशी संधी अध्यक्ष महाराज, हा सगळे हात वरती करू नका, लाईट दाबा इकडे. हा महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी लागलेला आहे. अध्यक्ष महाराज, जनतेच्या जीवनाच्या मरणाच्या नाव नसेल तर मग नाही द्यायची याच्याशी संधी, जुळलेला हा प्रश्न आहे, नसेल अध्यक्ष नाव तर महाराज. संधी द्यायची नाही का? अध्यक्ष महाराज, लोकांच्या जीवनाशी जुळलेला प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, मी नरहरी झिरवळ साहेब, त्यांचा विभाग आणि विशेष करून नवीन आयुक्त जे आले तुकाराम मुंडे, त्यांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी जी मोहीम हातात घेतली महाराष्ट्रामध्ये आणि त्या मोहिमेच्या अंतर्गत भेसळयुक्त, मग दूध असेल, औषधी असतील, विविध इथं खूप सारं अध्यक्ष महाराज व्यवस्था या ठिकाणी शब्द लिहिलेले, आंबा असेल पिकवण्याचा, गुटखा असेल, तंबाखू असेल, सुगंधी सुपारी असेल, मावा असेल, निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा कोट्यावधीचा माल यांनी साठा जप्त केला. अध्यक्ष महाराज, खरं तर लोकांच्या मेहनतीच्या पैशाने लोक हे आपलं जीवनावश्यक वस्तू घेतात आणि त्याच्यामध्ये जहर मिसळलं असतं, हे आता त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी असा आहे की तुम्ही कितीही प्रयत्न खाली केला, तुकाराम मुंडे साहेबांनी कितीही प्रयत्न केला, त्यांच्या टीमनं प्रयत्न केला, तरी तुमच्या ज्या प्रयोगशाळा आहेत इथंच सगळ्यात मोठी गोम आहे. तुम्ही जे शॅम्पल गोळा करता अध्यक्ष महाराज, ह्या शॅम्पल तुमच्या प्रयोगशाळेतच बदलून जातात आणि मग कोर्टामध्ये हे प्रकरण टिकतच नाही अध्यक्ष महाराज, आणि ते लोक निरपराध सुटतात. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की तुकाराम मुंडे साहेबांनी किती त्या पद्धतीची मोहीम हातात घेतली आणि हे सगळं चाललं, पण हे जे गुन्हेगार आहेत, लोकांना विष त्यांच्या शरीरामध्ये पेरणारे आहेत, त्यांना कॅन्सर त्यांच्या शरीरामध्ये टाकतात आहेत, अशा लोकांना खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून ह्या ज्या प्रयोगशाळा ज्या तुमच्या आहेत, तुमचा जो पैसा आहे नाही आहे हा प्रश्न नाही आहे, कारण सरकार हे जनतेसाठी चालते. लोकांच्या जीवनाशी कोणी जो खेळत असेल त्याला कडक कारवाई झाली पाहिजे, याच्यासाठी सरकार असते. मी तुम्हाला सांगतो, आम्ही आता येतीलच मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये, जेव्हा पुरवणी मागण्याच्या वेळेस ते येतीलच, त्यावेळेस तुमची जी मागणी आहे ते आम्ही मांडू आणि आम्ही तुम्हाला सांगू की पूर्ण निधी यांना द्या. प्रश्न विचार. पण अध्यक्ष महाराज, प्रश्नावर येतो गंभीर आहे, पण आपण प्रश्न विचारा. गंभीर आहे. एवढे सदस्य मग नाराज होतात ना, सगळे एवढे जर वेळ घेणार, तुम्ही स्पेसिफिक प्रश्न विचारा. प्रयोगशाळेचाच प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. प्रयोगशाळा आणि कर्मचाऱ्यांची पदं ही महत्वाची आहे. प्रयोगशाळा आणि कर्मचाऱ्यांची पदं ही महत्वाची आहे अध्यक्ष महाराज, आणि इथंच खरा गोळ आहे आणि हेच खरा आता घोळ आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मंत्री महोदय की आपण या प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी आणि तिथं चाललेल्या गडबडी थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार, हा माझा स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, नानांनी प्रयोगशाळा आणि त्या स्टँडर्डिंग करणं, कारण आता ज्या अवजारं आहेत ती तशी फार पुराणी वगैरे आहेत, किंवा आपण PPPवर 22 लोकांकडून जे काही टेस्टिंग करून घेतो, तर त्याच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्याच्याशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. म्हणून स्वतःच्या आपल्या लॅब तर आता 3 ठिकाणचे अजून संभाजीनगर, रायगड आणि ह्याची संभाजीनगर, रायगड
आणि नाही नाशिक आणि नागपूर पुणा अशा यवतमाळ अशा याच्यासाठी आपण नव्यानं जागे वगैरे बघितलेले आहेत. रायगडच्या जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे, तो मिटल्यानंतर त्या तिन्ही चारही ठिकाणच्या पुन्हा प्रयोगशाळा आपण सुरू करू. चला अर्जुन खोतकर. अध्यक्ष महोदय, देतो ना अध्यक्ष महोदय, अहो सगळ्या पक्षांना एक एक दिलं पाहिजे ना संधी. एका अत्यंत महत्वाच्या विषयावरची जितू एक मिनिट, एका अत्यंत महत्वाच्या विषयावरची लक्षवेधी स्पेसिफिक अध्यक्ष प्रश्न महोदय. विचारला तो संधी मिळेल. थोडासा- अन्यथा एक लक्षवेधी किती तासभर चालता येईल तरी कमी पडेल. थोडासा अधिकचा वेळ दिला तर काय अध्यक्ष महाराज, कारण की ही जी लक्षवेधी अध्यक्ष महाराज, हे अध्यक्ष महाराज भेसळ करणारे समाजाचे गुन्हेगार आहे. अध्यक्ष महाराज यांना तर फासावरती लटकवलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज ज्यावेळेस आपण आपण टाटासारख्या रुग्णालयामध्ये जातो अध्यक्ष महाराज, जेव्हा 2-2, 3-3 वर्षाच्या मुलाचे केस गेलेले असतात, त्यांना कॅन्सर झालेला असतो, याचं मूळ कारण हे अध्यक्ष महोदय, याचं मूळ कारण हे अध्यक्ष महाराज. सन्माननीय सदस्य नानाभाऊपासून तर सर्वांनी लॅबच्या बद्दलचं बोललं गेलं. अध्यक्ष महाराज, या राज्यामध्ये फक्त 3 टेस्टिंगच्या लॅब आहे माझ्या माहितीप्रमाणे. संपूर्ण राज्य महाराष्ट्रामध्ये फक्त लॅब आहेत. अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं. अध्यक्ष महाराज, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातली लॅब असणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, पहिल्यांदा हे खातं आता चर्चेमध्ये आलेलं आहे. माननीय तुकारामजी मुंडे असतील, माननीय नरहरीराव झिरवाळ साहेब असतील, यांनी खूप मोठ्या पद्धतीनं या संपूर्ण विषयामध्ये हात घातला. अध्यक्ष महाराज, यांच्या जीवाचं मी प्रश्न विचारतो, यांच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतो. अध्यक्ष महाराज, यांना सोशल मीडियावरती जीवाला धमक्या येऊ लागल्या. अध्यक्ष महाराज, यांना खतम करू, यांना मारून टाकू, तर यांना आपण संरक्षण देणार आहेत का? अध्यक्ष महाराज, कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये जो काही राज्यामध्ये कर्मचारी नाहीत अध्यक्ष महाराज, त्या बाबतीत ती भरती केल्या जाईल का? राज्यामध्ये या विभागाकडे गाड्या अजिबात नाही, कसं यांनी फिरायचं? अध्यक्ष महाराज, यांनी कशा दाढी टाकायच्या? यांच्याकडे गाड्या नाहीत, त्या गाड्या तातडीनं या ठिकाणी घेतल्या जातील का? अध्यक्ष महाराज, गुटख्याच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठा आता राज्यामध्ये, मी माझा कार्यकर्ता काळे म्हणून कोडी कारल्याचा, त्याला मी दरवर्षी फोन करत असतो, तो मला गुटख्याचं सांगत असतो. यावेळेस मी त्याला फोन केला, तो साहेब गुटखा बंद झाला. मी कसं काय झाला बंद? तुम्ही तुकाराम मुंडे आला, तुकाराम मुंडेमुळे गुटखा बंद झाला. अध्यक्ष महाराज, जर ही परिस्थिती असेल, एक माणूस, मग या अगोदर खातं नव्हतं का? या अगोदरच्या अधिकाऱ्यांनी का कारवाई केली नाही? त्यांची चौकशी करा. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी कर्मचारी, या ठिकाणी लॅब, या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कार्यालय, गाड्या, या सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी निश्चितपणे तजवीज केली जाईल का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. स्पेसिफिक उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, खरं आहे की कोणी प्लीज, एकही गाडी, अधिकाऱ्यांना गाड्या नाहीत, जिल्ह्यात कार्यालय नाहीत. तसं तर आयुक्त कार्यालयाचाच विस्तार करणं किंवा ते ठीकठाक करणं आणि तिथंही काही पदं नव्यानं निर्माण करून भरणं, त्याच्याशिवाय खालची यंत्रणा काम करू शकत नाही, अशी अवस्था त्या ठिकाणी अतिशय दयनीय आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं निश्चितच माननीय सदस्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, कोतकर साहेबांनी, ते त्या ठिकाणी बळकटीकरण करण्याच्या दृष्टीनं आणि गाड्या भाडे तत्वावर का होईना, पण अधिकाऱ्यांना, जेणेकरून एखादी गोष्ट कुठूनही काही समजली, उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणचा तांदूळ मिक्स असेल किंवा इतरही काही जे अनुचित प्रकार असतील, ते जर त्याला ट्रॅक करायचे ठरले तर त्याला जायलाच जर 2 तास लागणार असतील तर तोपर्यंत तिथं काहीच राहणार नाही. आणि म्हणूनसाठी गाड्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. चला अतुल भातखळकर. अध्यक्ष महोदय, या सदनामध्ये आत्तापर्यंत किमान 3 वेळेला या प्रश्नाच्या संदर्भात मी चर्चा उपस्थित केली आहे की मनुष्य आवश्यक असलेली जी तंत्रकुशल लोकांची भरती FDA मध्ये आहे. प्रत्येक वेळेला आपण, माफ करा मला पण असंच उत्तर देत असता. आता तुम्ही सदनाला स्पेसिफिक उत्तर द्या की किती महिन्यामध्ये ही भरती पूर्ण करणार आहेत. एकदा असा प्रश्न मी विचारला होता, कारण अन्य डिपार्टमेंटची लोक आपल्याकडे प्रतिनियुक्तीवर घेण्याच्या संदर्भातली चर्चा होती. त्याचं पुढे काय झालं याची कल्पना नाही. त्याला कॅबिनेटची सँक्शन पाहिजे. गेल्या वेळेच्या प्रश्नाच्या उत्तरात आपण सांगितलं की MPSC नोकर भरती याला वेळ लागेल आणि त्यामुळे ही भरती तुम्ही आता
किती आपल्या महिन्यात पक्षाचा करणार सदस्य आहे ना. याचं थेट उत्तर द्या. पहिला मुद्दा आहे, काही महिन्यापूर्वी मुंबईमध्ये कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातल्या 4 लोकांचा मृत्यू झाला आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये कुठली विषारी द्रव्य होती या संदर्भातलं निष्कर्ष काढण्याकरता FDA पूर्णपणे अयशस्वी ठरलेली आहे. कारण विषारी द्रव्य शोधणारी ती यंत्रणाच FDA कडे त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे हे किती भयंकर आहे की कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातली 4 माणसं मेली. आता घातपात होता का काही हे झालं आणि याचा काही शोध नाहीये आणि आपण अधिकृतपणे सांगून टाकलं की आमच्याकडे ती यंत्रणा नाहीये. तर त्याकरता जी यंत्रणा आणावी लागेल ती यंत्रणा आणण्याकरता काही केलंयत का? मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग बोलवा सर्व सदस्यांची, प्रश्न घ्या आपली. केंद्रात जा, काही अडचण नाहीये, पण तुम्ही ठोस उत्तर द्या. हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, आपल्या अखत्यारीमध्ये हाफकिन नावाची इन्स्टिट्यूट होती, ती आता मरणपंथाला लागलेली आहे. कॅगने त्यातल्या भ्रष्टाचारावरचा रिपोर्ट तयार केला, तो या सदनाला या ठिकाणी सबमिट केला गेला. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? आणि हाफकिनला एक पूर्णवेळ चांगला IAS अधिकारी लवकरात लवकर नियुक्त करणार का? असे माझे 3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, मंजूर पदांच्या बाबतीत मी 3 वेळा आता सांगितलं. इकडे अशा करणार नाही पद्धतीनं बाबा. सन्माननीय प्रशांत. सिनियर सदस्यांनी त्या ठिकाणी तुम्ही सांगितलं. एवढे सिनियर तर आपण FSOची आता अध्यक्षाच्या 197 हातात पदं बोलून ही मागच्या वेळेला मी कबूल केल्याप्रमाणे 197 पदं त्या ठिकाणी भरली. त्यांचं ट्रेनिंग होऊन आणि त्या आता कार्यरत त्या ठिकाणी झालेत. राहिला प्रश्न ड्रग्ज इन्स्पेक्टरचा, त्याचं MPSC कडे 1/7/26 ते 17/7/26 पर्यंत ह्या कालावधीत त्यांचा परीक्षा आणि निकाल ह्या कालावधीतच होईल. 1 महिन्याच्या दरम्यान या ड्रग्ज इन्स्पेक्टर लोकांची सुद्धा भरती त्या ठिकाणी केली जाईल. चला, धन्यवाद. बाळानर देतो ना. अरे आपल्याच पक्षाचे सदस्य आहेत. अरे सुनीलजी, आपल्या पक्षाचे नवीन सदस्य. चला द्या सुनील प्रभू, ते बसले, द्या सुनील प्रभू घ्या. नाही असं नका करू. मग त्यांना दिला तर काय करताय? नाही तुम्हाला दिलं ना, आता घ्या. मी आपला पूर्ण आदर करतो. याच्यामध्ये माझं 2 नंबरचं नाव असं आहे, आहे. मला अधिकार आहे सुनीलजी. मागायचा. त्याचं सांगा, आम्ही देणार नाही तुम्हाला मग बोलायला. तुम्ही नवीन मी बसतो सदस्यांना त्याला सांगा, नाही बोलायला. देणार. असं नाहीये. चला. मी तुम्हाला आपला पूर्ण आदर करतो अध्यक्ष महोदय. असं मी नाही आपल्याला होत. 10 वेळा विनंती केली. मी सांगितलं माझं नाव आहे, अहो, पण मला बोलू आता 10 वेळा द्या. एक इथे- प्रश्न विचारतो. आता तुमच्याच पक्षाच्या सदस्यांना दिला ना, तुमच्या पक्षाच्याच सदस्यांना दिलाय ना. मी कुठे काय बोललो? द्या त्याला ना. मग तुम्ही का ओरडताय? असं नाही होत ना. तुम्ही अरे ओरडलं म्हणजे असं मला सभागृह अधिकार चालत नाही ना. सभागृह असं नाही चालत. या खुर्चीपासून मला विचारायचा अधिकार नाहीये. आहे ना, आहे, नाही विचारला मी प्रश्न. मग अधिकार आहे. मग आपल्याला देतो संधी, बोला आपण त्यांना सोडवतो. आता बघा तुम्ही तुम्ही त्यांचं नाव पुकारलं ना, मग द्या त्याला ना. अरे बघा आता माझ्या पक्षाचा आहे तो. द्या. अहो, माझ्या पक्षाचा आमदार राऊंड आहे. मध्ये मिळेल, राऊंड मध्ये मिळेल. चला हा? बाळांदर विचारा. चला बाळांदर विचारा, आपल्याला विचारायचं असेल तर. अध्यक्ष महोदय, ते बसले म्हणून बघा. अध्यक्ष मंत्रिमहोदय, आपकीचं उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, आहे जागा काही विकली असेल, परंतु काही जागा शिल्लक आहे, मला माहित आहे. तर बघा ना, हे सभागृह जागा विकली जाणार नाही, परंतु ते शेवटचा घटका मोजतं याच्याशी मी सहमत आहे. त्याच्यातून जे मागच्या काळात जे काही दोषी अधिकारी आपण सांगितले त्यांची चौकशी करून त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल आणि कायमस्वरूपीचा IAS अधिकारी कसा राहील त्या संदर्भात CM साहेबांबरोबर बैठक करून या लक्षवेधीमध्ये बघा काही प्रश्न, 1 मिनिट थांबा बाळांदर, थांबा. काही प्रश्न असे असतात, हे सर्व सदस्यांशी निगडीत असतात. सभागृहामध्ये जवळजवळ 100 सदस्य बसलेले असतील तर त्यापैकी 90 सदस्यांना काही चान्स मिळत नाही. माझी वरिष्ठांना सुद्धा विनंती आहे, आता आमच्या पाडवी कधीतरी प्रश्न विचारतात. आमच्या पाडवी द्यायची की नाही द्यायची, त्यांना वेळ द्यायची की नाही द्यायची. जितेंद्र आव्हाड साहेब, आता इकडून हे आपले आदिवासी विभागाचे सदस्य इथे आहेत, त्यांना वेळ द्यायची की नाही द्यायची. नवीन सदस्य पहिल्यांदा निवडून आलेत, त्यांना वेळ द्यायची की नाही द्यायची.
मग आपण अशा पद्धतीने जर नाही आपण चेअरला डिक्टेट करू नका, कोणी चेअरला डिक्टेट करू नका प्लीज, माझी विनंती आहे. हां चला बाळांना विचारा. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये दूषित देतो मी देतो, दूषित सगळ्या नवीन पाण्यासंदर्भात- सदस्यांना देतो, पहिला सर्व नवीन सदस्यांना देतो. चला अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये दूषित पाण्यासंदर्भात उल्लेख केला आहे. नवीन सदस्यांना पहिला माझी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय विनंती आहे की मुंबई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे की दूषित पाणी असलं तर त्याच्यावर तातडीने कारवाई, दूषित पाण्याची कंप्लेंट आली तर त्या तातडीने कारवाई होत होती. परंतु आज अलीकडे महिना 2 महिने 6 महिने दूषित पाण्याच्या तक्रारी आल्या तरी देखील दखल घेतली जात नाही. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये अनेक झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यामध्ये जे पाणी येतं सकाळी ते झोपड्यामध्ये टाकीमध्ये जातं आणि दूषित पाणी आलं की त्या टाकीमध्ये राहतं. अध्यक्ष महोदय, टाकीमध्ये राहिलेलं पाणी अनेक दिवस त्यांना ते प्यायला लागतं, त्याचा आरोग्याचा प्रश्न होतो. हे इथले अधिकारी आहेत, हे एवढे यांना कुठल्या प्रकारची गंभीरता राहिलेली नाही. आणि मला वाटतं माझी दुसरी विनंती आहे अध्यक्ष महोदय, याच्यावर त्या जल अभियंत्याला अधिकार हे धरून त्याच्यावर काय कारवाई होणार आहे का? मला अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्यामध्ये तक्रारी आहेत आणि तक्रारी केल्यानंतर हा प्रश्न त्यांच्याशी संबंधित नाही. अध्यक्ष महोदय दुसरा विषय असा आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आज झोपडपट्ट्यांमध्ये न्यूडल्स असेल किंवा आणखीन काही असतील अशा प्रकारच्या जे काही बनवलं जातं त्याच्या कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे. मला वाटतं परवाच्या अलीकडे 8-10 दिवसापूर्वी मी साई बांगोडा त्या पाड्यामध्ये गेलो होतो आणि मोठ्या गोडाऊनमध्ये एवढा मोठा कारखाना चालू होता, त्या ठिकाणी ते न्यूडल्स पॅक करून वितरित केले जात होते. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे आपण त्या न्यूडल्स चांगल्या म्हणून लोक खाणार, त्या याच्यामुळे ठेवून विकल्या जाणार आणि अध्यक्ष दखल घेतली नाही. माझी विनंती आहे की कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारचे आपापल्या अन्न पदार्थ विक्री बनवून पॅक केले जातात आणि त्याच्यावर काय कारवाई होणार आहे का याची असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. चला, निश्चित अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलेल्या विभागात तत्काळ चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही केली जाईल. तर आमच्या पाडवी. अध्यक्ष महोदय, मागे सुद्धा हा विषय आला होता, माझी लक्षवेधी लागली होती आणि तेव्हा मंत्री महोदयाने मला सांगितलं गेलं का मी ताबडतोड ते तेल भेसळ करणारा, मी नावासहित तक्रार केली होती, मेस तोवर म्हणून आहे, त्याचा मी विधान परिषदवर असताना विषय मांडला तेव्हा 25 लाखाच्या तेल जप्त केलं आणि रिपोर्ट नाही आला म्हणून अजून त्याला ताब्यात दिला. दुसरी वेळा मी विषय केल्यानंतर ते तेल भेसळ आहे सिद्ध झाला, पण 2 वर्षे झाले आतापर्यंत बेंगलोरहून रिपोर्ट आला नाही म्हणून त्याच्यावर कारवाई करू शकलो नाही. मी अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, मी राज्यपाल महोदयकडे सुद्धा तक्रार केली, मुख्यमंत्रीकडे सुद्धा तक्रार केली, राज्यमंत्रीकडे सुद्धा तक्रार केली, आमच्या मुख्य नेता एकनाथराव शिंदे साहेबांकडे सुद्धा तक्रार केली आहे आणि आता राज्यपाल महोदयकडून पत्र सुद्धा आला आहे ताबडतोब कारवाई करा. तरी जर तो माझ्या तालुक्यामध्ये 100% आदिवासी क्षेत्र आहे आणि तेल भेसळ करून कितीतरी कॅन्सरने माणसे मेले आहेत आणि तो तेल भेसळवाला वारंवार माझ्या काय करून घेत असेल असं जर सांगत असेल तर हा दुर्दैव आहे. कारण जेव्हा लक्षवेधी मांडल्यानंतर मला सांगितलं गेलं का आता त्यांच्यावर कारवाई करू. आज 2 वर्षे होता आहे, आतापर्यंत कारवाई नाही. किती वर्षे लागणार? 5 वर्षे चेकिंगसाठी लागणार का? तेल भेसळचा रिपोर्ट किती वर्षे लागतो? म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयांना, त्या जो तेल भेसळ करणारा त्या परिवारवर ओफिडचे गुन्हे दाखल आहे, विमलचे गुन्हे दाखल आहे, मोह फुलाचे गुन्हे दाखल आहे, सारासार गुन्हेगारी जो परिवार आहे आणि त्याच्यावर जर सरकार वाचवत असेल तर आपलं दुर्दैव आहे. मी सरकारमध्ये आहे, माझ्या मंत्री महोदयांना विनंती, मी 100 वेळा तो विषय मांडला आहे पण आतापर्यंत सोडवत नाही. असं जर असेल सदस्य आमच्या प्रश्न मांडल्यानंतर माझं स्पेसिफिक उत्तर आहे केव्हा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार. उत्तर घ्या. सन्माननीय आमशादादांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे, 2-3 वेळा हा विषय चर्चेला आला आहे, परंतु त्यांचा नमुना घेतल्यानंतर तो प्रमाणित आला आणि म्हणून त्यांना पुन्हा ती चालू करण्याची संधी मिळाली. अजून जे काही ज्या पद्धतीनं इतरही विभागांचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, तो प्रत्यक्ष जरी आपला संबंध नसेल तरी एक आमशादादांच्या विश्वासावर इतरही ठिकाणची माहिती घेऊन
आणि त्या तेल भेसळीच्या सगळ्यांना संदर्भात संधी पुन्हा द्यायची, त्याच्यावर सगळ्यांना. कठोर अशी 5 कार्यवाही केली वाजेपर्यंत जाईल. हा लक्षवेधी चालवायचे, 5 वाजेपर्यंत. चला बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. भेसळ संदर्भात जवळपास सन्माननीय आमदार सुधीर भाऊ खोसकर साहेबांनी जे बोललं सगळ्यांना जेवढे हात त्याबद्दल वरती आहेत सगळ्यांना संधी. शॅम्पल घेतल्यानंतर त्याच्यावर कार्यवाही केली होती. ते जेव्हा शॅम्पल गेले त्यावेळेला ते प्रमाणित आले होते आणि म्हणून त्यानं पुन्हा ते सुरू करण्याला त्याला परवानगी दिली होती. पुन्हा तात्काळ त्या ठिकाणी आपण चालू करू, परत शॅम्पल घेऊ, मिलिंद नरोटे, आणि त्याच्यावर मिलिंद कार्यवाही नरोटे. करतो. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सगळ्यांना संधी देणार. 6 वाजेपर्यंत हा लक्षवेधी चालवणार आहे. 6 वाजेपर्यंत. चला नाही ठीक आहे, आता उत्तर नको ना प्रशांत. धन्यवाद अध्यक्ष चला, महोदय. मिलिंद नरोटे. भेसळयुक्त याबद्दल सन्माननीय आमदार सुधीर भाऊ खोसकर साहेबांनी एक उचित मुद्दा मांडला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये लॅब असायला पाहिजे, कारण लॅबचा जो ड्युरेशन आहे तो ड्युरेशन जवळपास त्यांना पाठवल्यानंतर 6 ते 7 महिने लागतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये लॅब असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या प्रकारे राज्यातील शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वापरणारी यंत्र जसे की ग्लव्ज असतील, बँडेज असतील, या संदर्भात एक थोडी मोठी म्हणजे हे पब्लिक हेल्थकडे आहे की FDA कडे आहे, या संदर्भातच मोठी गोष्ट आहे की ज्या प्रकारे आपल्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये टर्शरी केअर युनिटमध्ये जवळपास प्रत्येक दिवशी 8 ते 10 ऑपरेशन होत असतात. आणि आज आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघतोय की एका हॉस्पिटल, विमेन्स हॉस्पिटलमध्ये असेल, त्याच्यामध्ये एक ETO मशीन म्हणते, इथालिन ऑक्साईड जे मशीन असते जे स्टरलाइज करत असते, ते मशीन सुद्धा नाही. आणि आपल्या जनरल हॉस्पिटलमध्ये संबंधित सुद्धा प्रश्न विचारा. नाही, जे इथं दिलेलं आहे त्याच्यावरच उत्तर विचारतोय. आणि ज्या प्रकारे या ऑटो स्टरलाइज केला जातो, ते स्टरलाइज मशीन आपल्याकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे सर्वात जास्त इन्फेक्शन होणे जास्त चान्सेस आहेत. संबंधित तर मी प्रश्न म्हणेन की आपल्या पुणे जिल्हा रुग्णालयामध्ये हे ETO मशीन आणि स्टरलाइज मशीन अवेलेबल करून देणार आहात का, हे माझा चला. स्पेसिफिक प्रश्न आहे. नाही प्रश्न. अध्यक्ष महोदय, प्रशांत, त्याचा आता विचार, आपण सिनियर सदस्य आहात, त्या नवीन सदस्याला खातं माहित नाहीये, पण ते मंत्री सांगतील ना. सन्माननीय आपण कशाला सदस्यांनी सांगताय? मंत्री विचारलेला आहे ना बाबा, प्रश्न मंत्री सांगायला हा आहे ना. कसा मंत्री सांगतील ना. तुमचं आरोग्य आणि आपल्याशी निगडीत तो विषय आहे. त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. सर्जिकल मशीन जे आहे ते आता मध्यंतरी घडलेल्या घटनेत त्या ठिकाणी ते सापडलेलं नव्हतं किंवा ते बंद अवस्थेत होतं, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्याची नित्यांत गरज आहे. तर तसं मशीन घेण्याच्या संदर्भात आरोग्य विभागानं ती ठिकाणी ती कार्यवाही करावी. चला जितेंद्र आव्हाड. अतिशय महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेचा विषय असलेला फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनवरती हा प्रश्न आहे. सगळ्यांना संधी. पहिल्यांदा संधी आहे. मला या खात्याला महाराष्ट्रावर चर्चेत आणणारे माननीय सगळ्यांना तुमचे संधी. आयुक्त तुकाराम मुंडे यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या. आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मंत्रालयात जात नाही. असं म्हणजे आजपर्यंत तरी कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न विचारायचा नाना, मग आता प्रॉब्लेम. नाही अध्यक्ष 10 महोदय, लोकांची हात वरती आहे ना. अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्या आहेत त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून. सगळे कामधंद्याला लागलेत. हे सगळे लॉबीज आहेत. इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे. अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत. 250 कोटी रुपये. मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा जर हे जास्त म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत. अध्यक्ष मग तांदळामध्ये होणारी भेसळ कशात भेसळ होत नाहीये? दुधात होणारी भेसळ, माव्यात होणारी भेसळ. नाही प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, हे सगळं व्हेरिफिकेशन, ह्याचं सगळं व्हेरिफिकेशन करायला, हे सगळं क्वालिटी अनालिसिस करायला यांच्याकडे लॅबच नाही हो साहेब. लॅबच नाही आहेत. झालं ना आता. त्याचे उत्तर झाले ना. एकदा झाले, दोनदा झाले, अध्यक्ष महोदय, तीनदा झाले. अध्यक्ष महोदय,
लोक सुटतात कसे काय? यांचे अधिकारी पैसे घेतात, जाऊन सांगतात की सेटलमेंट करा, जे काय होईल ते. लॅबमधनं रिपोर्ट फेल होईल. लॅबमधनं रिपोर्ट फेल होऊन येतो, मॅटर बंद का पैसा मिळता है. अध्यक्ष महोदय, आम्हाला या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय द्यायचा आहे. अध्यक्ष महोदय, एवढं मोठं डिपार्टमेंट आणि आजपर्यंत भातकळकर साहेबांसारख्या माणसाने. प्रशांत बंब विचारा तुम्ही. आता प्रश्न नाही, आम्हाला हे सांगा की संधी देणार नाही. मी तुम्ही प्रश्न विचारणार नाही तर संधी देणार नाही. तुम्ही लॅबोरेटरीज फायनल चांगल्या कधी सुरू करणार, ते सांगा. त्या अद्ययावत कधी करणार, किती कालावधीमध्ये लॅबोरेटरीज कामाला लागणार, कुठे कुठे नव्या लॅबोरेटरीज उघडणार, आणि एवढे दिवस या लॅबोरेटरीज उघडल्या नाहीत, त्यांच्या मशिनरीज चेंज झाल्या नाहीत, याची जबाबदारी तुम्ही कोणावर टाकणार? आणि याचा सरकार या लॅबोरेटरीज मधून निघालेल्या रिपोर्टचा व्हाईट पेपर काढणार का? चला मंत्री. आणि तांदुळामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, इथे गडचिरोली इथे होणारा भेसळ आणि महाराष्ट्रभर गरिबांना वाटणाऱ्या तांदुळामधनं जाणारे दगड, ह्याच्याबद्दल कारवाई कधी होणार? एवढा स्पेसिफिक प्रश्न आहे. पण तुम्ही खास करून साहेब आम्हाला तुमच्या लॅबोरेटरीज बद्दल सांगा. झिरवळ साहेब, स्वतःचा खिस्सा वगैरे व्यवस्थित सांभाळून ठेवा, कापला जाणार आहे. चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सगळ्या सदस्यांना संधी मिळेल. ज्यांनी शेवटपर्यंत हात वरती केला असेल त्याला आपण सांगतात ते मी वारंवार तेच सांगत आलो. सगळ्यांना देणार. परंतु आता ज्या सगळ्यांना देणार. शेवटपर्यंत थांबा. पुणा, नाशिक आणि नागपूर हे तसं किरकोळ कामं बाकी आहेत. ती एक 6 महिन्याच्या आत त्या ठिकाणी कंप्लीट केली जातील, कदाचित 3 महिन्याच्या आत. प्रायव्हेटायझेशन मध्ये तुम्ही बसा प्लीज. 22 याच्यात आपण 22 यांचा एमओयू केलेला आहे. बसा. त्यांची कार्यवाही लगेच सुरू होईल आणि त्यानंतर यवतमाळ, रायगड, पेन असे ज्या काय आहेत त्याची जागा मिळवण्याच्या संदर्भातली कार्यवाही चालू आहे. चला. मुंडे साहेबांची बदली होणार नाही याच्यासाठी आपण सगळं सभागृह तुमच्या बरोबर आम्ही आहोत. चला. प्रशांत बंब. महोदय, आता बऱ्याच प्रश्नामध्ये माननीय मंत्री महोदय आपण उत्तरात सांगितलं की सॅम्पल जे समजा आता पाडवी साहेबांनी विचारलं, बऱ्याच जणांनी विचारलं, आणि तुम्ही सांगितलं की बाबा त्या टेस्ट बरोबर आल्या नाही, जे काही भेसळीचे प्रकार होते वगैरे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, तुम्हालाही माहिती आहे तुमच्या खात्यामध्ये इंगवले नावाचा जो अधिकारी आहे ना, तो प्रचंड करप्टेड. त्यांनी सगळे सॅम्पल बदलण्याचा धंदा लावला होता सगळा आल्याचा. इतकंच नाही, कित्येक वेळेला अध्यक्ष महोदय ह्या अधिकाऱ्यांनी काय केलं माहिती आहे? हायकोर्टामध्ये काय उत्तर दिलं? आपल्या राज्यामध्ये गुटखा विक्रीला बंदी आहेच, बनवल्याला पण बंदी आहे. ह्या महाशयाने काय केलं? इथं बनवलेलं आहे, मी एस्कॉर्ट्स देतो म्हणे सरकारचा, आणि दुसऱ्या राज्यात पाठवतो जिथे गुटखा चालू आहे. हे असले अधिकारी. म्हणून माझा स्पेसिफिक 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. हा एक प्रश्न आणि आणखी एक प्रश्न आहे. हा इंगवले नावाचा जो अधिकारी आहे, खरं म्हणजे का हो अध्यक्ष महोदय, एक अधिकारी महोदय आल्यानंतर राज्यामध्ये हे सगळं भेटतं आणि ते 100% सक्सेस होतं. काही अधिकाऱ्यांनी चिल्लूभर पाण्यामध्ये मेला पाहिजे, काहीच केलं नाही यांनी. आता तुम्ही त्या एक उदाहरण सेट करा. या इंगवले अधिकाऱ्याची तुम्ही संपूर्ण त्याच्या कार्यकाळातली अँटी करप्शनद्वारे चौकशी करणार का? त्याची डी वेगळा विषय आणि अँटी करप्शन वेगळा विषय, ह्या दोन्ही चौकशी तुम्ही त्या अधिकाऱ्यांची करणार का? दुसरं, तुमच्या खात्यामध्ये जे सातत्याने दुर्लक्षित होत आहे अध्यक्ष महोदय, सध्या गल्ल्यात शहरात मेन ह्याच्यामध्ये परवानग्या नसताना नॉनव्हेज असं लटकवून, बकऱ्याच्या बकऱ्या असं लटकवून अध्यक्ष महोदय खुलेआम विक्री होतात. त्याची तुमच्याकडनं परवानगी घेतल्याशिवाय त्याला विक्री होता येत नाही. तुमचं आणि आरोग्य डिपार्टमेंट या दोघांचे अधिकारी मिळून किमान माझा मतदारसंघ जो तिथून सुरुवात करा, गंगापूर खुलताबाद तालुक्यामध्ये येत्या 8 दिवसात ज्या विना परवानग्या असे जे नॉनव्हेज लटकवून विक्री करत असतील त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करून ते बंद करणार का? चला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी सांगितलं केलं, त्यांची माहिती घेऊन निश्चित त्यांच्यावर त्या पद्धतीचं अरे बाबा माहिती घेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. त्याचप्रमाणे जे
जे काही ओपन मांस विक्री होते त्याच्यासाठी आरोग्य विभागानं आम्ही दोघं मिळून 15 दिवसाच्या दरम्यान किंवा 8 दिवसात सुद्धा लगेच कार्यवाही सुरू करायला काही अडचण येणार नाही. धन्यवाद. रईस शेख चला. अध्यक्ष महोदय, मेरे शहर में अभी हाल ही में फूड पॉइजनिंग होके 120 लोग जो है हॉस्पिटल में गए. अध्यक्ष महोदय, मेरा स्पेसिफिक क्वेश्चन है कि ईटिंग हाउस लाइसेंस देने के लिए आप लोग 1.5 करोड़ रुपए के नीचे जिसका टर्नओवर है उसको कहते हो कि आपको सिर्फ रजिस्टर करना है, और 1.5 करोड़ के ऊपर है उसको कहते हैं लाइसेंस देना है. मुंबई में हर ईटिंग हाउस को प्रॉपर लाइसेंस दिया जाता है. मेरा स्पेसिफिक क्वेश्चन है, क्या MMR रीजन के अंदर आप ईटिंग हाउस या जो जैसे पता है कि नॉनवेज बेचना वगैरह उनके लिए SOP बनाओगे क्या, क्योंकि आज फूड पॉइजनिंग मेरे सिटी में हुई है. दूसरा मेरा क्वेश्चन है कि आप चेकिंग क्या करते हो. अभी स्टाफ नहीं है, गाड़ी नहीं है, लैब नहीं है, लेकिन आप कंप्लेन बेस्ड चेकिंग करते हो. रैंडम चेकिंग आपको करना चाहिए ताकि पता चले कि ये लाइसेंस बेस्ड है कि नहीं, हाइजीन है कि नहीं. सबसे बड़ा मुद्दा अध्यक्ष महोदय है एक्सपायरी डेट का प्रोडक्ट. आज मैं बहुत जिम्मेदारी से बोल रहा हूं, FDA की एक रेट भिवंडी में चालू है, इस वक्त चालू है, और Amazon कंपनी का ही एक ऑफिशियल उसने एक गोडाउन खोल के एक्सपायर प्रोडक्ट बेचता है. मेरा सवाल आपसे है कि एक्सपायर्ड प्रोडक्ट को डिस्ट्रॉय करने का जवाबदारी आपने दिया है सेलर को. जैसे कोई ऑनलाइन सिस्टम बनाना पड़ेगा कि इसने डिस्ट्रॉय कहाँ किया. पूरे MMR में डंपिंग ग्राउंड नहीं है, लेकिन आपके डिपार्टमेंट ने ना 25 ऐसे सर्टिफिकेट एक्सेप्ट करते कि इसने डिस्ट्रॉय किया. आज लोग की जान से आपका डिपार्टमेंट खेल रहा है ये एक्सपायर्ड डेट के प्रोडक्ट में. मेरा स्पेसिफिक क्वेश्चन है कि क्या स्पेसिफिक क्वेश्चन है, क्या आप एक्सपायर्ड लेबल जो होता है प्रोडक्ट होता है उसके डिस्ट्रॉय करने के लिए कोई SOP बनाओगे क्या, और ये एक्सपायर्ड जो प्रोडक्ट बिक रहे उस पर आप अंकुश कैसे लगाओगे. क्या आप भिवंडी शहर में और ग्रामीण में टास्क फोर्स बनाओगे क्या. अभी जितेंद्र वाड़ जी और मैं गुटखे के बारे में कहते इतना चिल्लाते, बहुत जवाबदारी से अध्यक्ष महोदय कह रहा हूं, जब भी भिवंडी में गुटखा पकड़ा जाता है आपके डिपार्टमेंट से फोन आता है छोड़ने के लिए, आपके डिपार्टमेंट से फोन आता है. मैं नाम लूं क्या अभी. अध्यक्ष महोदय, मेरा क्वेश्चन है कि गुटके के लिए भिवंडी ट्रांजिट पॉइंट है. सम्मान्य अध्यक्ष महोदय सुनिए ये बात को. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, गुटके के ऊपर जब मैंने मुद्दा उठाया, सम्मान्य मुख्यमंत्री जी ने यहां पर कहा कि भिवंडी में गुटखा बंद होगा. 4 दिन बंद हुआ, 5वें दिन चालू हुआ और आमदार बदनाम हुआ. क्या आप गुटके के लिए जो ट्रांजिट के अंदर वहां पर चलिए लास्ट क्वेश्चन, उस पर कार्रवाई करेंगे क्या. स्पेसिफिक प्रश्न है. चला, इतने ही स्पेसिफिक क्वेश्चन है. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य साहेबांनी जे काही सांगितलं, हॉटेल करता SOP बनवणार का. थोड्याच म्हणजे लवकरात लवकर, अगदी लवकरात, तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर जवळपास सगळं रेडी झालेलं आहे. SOP तात्काळ लागू करण्यात येईल. चला चला बोला. देतो रे बाबा. अध्यक्ष महोदय, आता रोज नवीन हात वरती चाललेत, काय करणार. अध्यक्ष महोदय, होत नाही ना. चला मंत्री महोदयांना जल्दी एक्सपायरी डेटचा प्रश्नाचा उत्तर दिला नाही. लवकरात लवकर निर्णय लावतो. बघा अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रचलित प्रश्न आहे की मंत्री महोदय, मागच्या वेळेस पण अध्यक्ष महोदय लक्षवेधी झाली होती. लक्षवेधीमध्ये माझ्या मतदारसंघात भोसे गावात त्या ठिकाणी दूध भेसळ सापडली. त्या दूध भेसळच्या ठिकाणी मेलामाइन सारखं केमिकल वापरलं जातं. 1.5 कोटी लिटर दूध तयार होईल इतकं केमिकल सापडलं होतं. त्या लोकांना मकोका लावणार असं सभागृहात आपण आश्वासन दिलं होतं. आता आयुक्त आलेले मुंडे साहेब पण म्हणले मकोका लावणार, परंतु आपली बैठक झाली होती अजितदादांच्या उपस्थितीत, त्यावेळेस कायद्यातच तरतूद नाही मकोका लावायची. त्यामुळं आपण सभागृह त्याला मकोका लावण्यासाठी कायदा करणार का. त्याच्याबरोबर प्रशांत कुचेकर नावाचा अधिकारी आहे, जो हा महाराष्ट्रातला सगळा गुटखा चालवतो, तुमचा अधिकारी आहे, जो महाराष्ट्रात सगळ्याकडनं हप्ते घेतो. आमच्या इथं अध्यक्ष महोदय 22 गाव आहे. 22 गावामध्ये गुटखा पकडला. ते पकडायला त्या मॅडम आल्या होत्या पाटील, त्यांच्या गाडीला गाडी डॅश मारली आणि त्यांच्या त्याला धोका झाला होता. त्याच्यामध्ये गुन्हा कुणावर झाला, फक्त त्या पिकअपच्या ड्रायव्हरवर. आणि मग आशु गुप्ता नावाचा जो महाराष्ट्र चालवतो हेड आहे. आता आम्ही सभागृहात नावं सांगतोय,
ही नावं यांना माहीत आहेत. कोण कुठला एजंट आहे, कोण कुठं पैसे घेतो, किती घेतो, सगळं माहिती आहे डिपार्टमेंटला. परंतु ती जाणीवपूर्वक का कारवाई केली जात नाही? अध्यक्ष महोदय, प्रश्न प्लीज स्पेसिफिकच विचारतोय मी. अध्यक्ष महोदय, अशोक इलागे म्हणून अधिकारी आहे यांच्या डिपार्टमेंटचा, 3,42,00,000 रुपये ब्रिझा गाडीमध्ये MH13 CK 2111 या गाडीत सापडले. आणि मग तरी देखील त्याच्यावर काय कारवाई केली आपण? फक्त शिस्तभंगाची. मग आज 3,42,00,000 रुपये रोड हँड कॅश सापडली आणि त्याच्यावर आपण कारवाई काय करतोय? तर शिस्तभंगाची. मग नेमकं चाललंय काय? मग तुकाराम मुंडे साहेब आल्यावर मी त्यांना जाऊन स्पेसिफिक ही नावं दिली, माहिती दिली, कारवाई का झाली नाही? मग ही नेमकी आणि 2 अधिवेशनात अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी मला उत्तर दिलंय आम्ही कारवाई करू, परंतु कारवाई झाली नाही. मोकोका लावण्यासाठी कायदा आणणार का? या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का? आणि ह्याचे मुख्य सूत्रधार जे चालवतात त्यांचे वरती गुन्हे दाखल होणार का? ड्रायव्हरवर गुन्हा दाखल होऊन चालणार नाही. ह्याच्या मागचे नेमके मूळ सूत्रधार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? अध्यक्ष महोदय, मोकोका लावण्याच्या संदर्भात मध्यंतरी मीच सांगितलं होतं का मोकोका लावू. मुख्यमंत्री महोदयांनी नागपूरमध्ये मान्य केलं होतं का मोकोकाच्या बाबतीत अभ्यास करून आणि तशी कार्यवाही केली जाईल. तर आता त्याची सिद्धार्थ शिरोळे आता त्याची पूर्ण कार्यवाही कंप्लीट झालेली आहे. विधी अध्यक्ष महोदय आलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यावर मोकोका लावला जाईल. अध्यक्ष महोदय, सिद्धार्थ शिरोळे प्रश्न विचारा. अध्यक्ष महोदय, थांबा आता, चाला ना, बोलून द्या ना. च्या संदर्भात मी ते उत्तर दिलं, पण तोपर्यंत तुम्ही ऐकायलाच तयार नाहीत. चौकशी करून बडतर्फ करण्यात येईल. चला सिद्धार्थ शिरोळे. अध्यक्ष महोदय, माझी मंत्री महोदय मला स्पेसिफिक एकच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की पुणे शहरामध्ये FDAचं एक स्वतंत्र हक्काचं कार्यालय असावं अशी मागणी अनेक संस्थांनी केली आहे. रिक्त पदेही तातडीने भरली. पुणे एक महत्वाचं शहर आहे साहेब, आणि ज्या पद्धतीने साहेब क्राईमचं नेचर एकंदरीत बदलते, आधी दरोडे पडायचे, आता ह्या ऑनलाईन झाले, तसंच हा जो क्षेत्र आहे हा आता अतिशय अनऑर्गनाइज व्हायला लागलाय आणि तो थेट आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की पुणे शहरासाठी आपण एक स्वतंत्र FDAचं हक्काचं कार्यालय करणार का, अशी ह्याच्याबद्दल आपण खुलासा करावा. पुण्यासहित नाशिक असेल, नागपूरला कार्यालय आहे पण नाशिकला कार्यालय नाही, अशी अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यालय नाहीत, तर सगळ्या ठिकाणी कार्यालय बांधण्याच्या संदर्भातलं प्लॅनिंग माझं झालेलं आहे. चला सुनील शेळके. अध्यक्ष महोदय, किती लांब चालवायची नाही ना, खरं तर हा संपूर्ण नाही होते. खरं तर हा संपूर्ण राज्यातला कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे आणि यामध्ये सर्व सन्मान्य सदस्य सहभागी होऊन आपल्या मतदारसंघातले किंवा आपल्या भागातले प्रश्न मांडतायत. मी देखील अध्यक्ष महोदय पुणे जिल्हा किंवा माझ्या मतदारसंघातील अनेक नागरिक, पर्यटक, स्थानिक आणि विशेष करून नोकरदार वर्ग असेल, सर्वसामान्य कुटुंबातले नागरिक असतील, पर्यटक असतील, अशा देखील नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे वेगवेगळ्या खाद्यपदार्थाच्या माध्यमातून केलं जातं. आणि अध्यक्ष महोदय, मगाशी सन्मान्य सदस्य जितेंद्रजी आव्हाड साहेबांनी उल्लेख केला की जे ह्या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहत आहेत ते आदरणीय नरहरी झिरवळ साहेब आणि त्या खात्याचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणारे तुकारामजी मुंडे साहेब, ह्या दोघांनी एकत्रितपणाने विचार केला आणि चांगलं काम करायचा निर्णय केला. म्हणूनच या सगळ्या कारवाया आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रश्न विचारा आता. आणि लक्षवेधी 45 मिनिटं झाली आहे. प्रमुख महत्वाच्या मुद्द्यावरती येतो अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारा की ज्या अधिकाऱ्यांची बदली होणार का, बदली केली जाईल का, आणि त्याकरता काही कोट्या रुपये गोळा केले जात आहेत, हा आरोप आहे की प्रत्यक्षात काय आम्हाला माहित नाही. परंतु यामध्ये अध्यक्ष महोदय एक मिनिट हा आरोप आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आदरणीय सुनित्रा वहिनी आमच्या नेत्या आहेत, आमच्या पक्षाकडे हे खातं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले, या खात्याची जबाबदारी जोपर्यंत आमच्या पक्षाकडे आहे तोपर्यंत तुकारामजी मुंडे आमच्या खात्यामध्ये प्रमुख काम करतील हे सांगितलं. माझा स्पेसिफिक प्रश्न आता पुढे असा आहे की अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी आपण कारवाई करतो, ज्या व्यक्तीवरती कारवाई करतो किंवा ज्या ठिकाणी
ज्या जागेवरती कारवाई करतो, ज्या ठिकाणी असे अवैध धंदे असतात, त्या जागा मालक, तो दुकानदार किंवा जो विक्रेता आहे, यावरती एकदा कारवाई केल्यावरती दुसऱ्यांदा परत जर सापडला, तिसऱ्यांदा सापडला, चौथ्यांदा सापडला, तर आपण काय कशा पद्धतीनं कारवाई करणार हे आम्हाला स्पेसिफिक उत्तर पाहिजे. त्याचं असलेलं जे काही लायसन्स असेल, ज्या परवानग्या असतील, त्या कायमस्वरूपीच्या बंद केल्या जातील. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.